नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकरी एकत्र आले तर शेतीतील प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता वाढते. मिरजेतले काही शेतकरी याचा अनुभव घेत आहेत. 2 गावातील 15 शेतकरी पॉलीहाऊसमध्ये ढोबळी, काकडीसारखी पिकं घेत आहेत. मालगावचे शैलेंद्र गाताडे यांना 15 गुंठ्यात 5 महिन्यात 1.5 लाखांपेक्षा जास्त नफा मिळतोय. सेंद्रिय पद्धतीचा वापर हे या गटशेतीसाठी आणखी एक वैशिष्ट्य. पारंपरिक पद्धतीपेक्षा नियंत्रित वातावरणात शेती केव्हाही फायदेशीर ठरते. हीच गरज ओळखून मिरज तालुक्यातील मालगाव आणि तानंग गावचे 15 शेतकरी एकत्र आले. अभिनव भाजीपाला उत्पादक गट स्थापन केला आणि पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पीक घेणं सुरू केलं. यातीलच एक आहेत ते मालेगावचे शैलेंद्र गाताडे. जवळपास 7 वर्ष द्राक्ष शेती केली, पण निसर्गावर अवलंबून राहत असल्यानं शेती परवडनाशी झाली. त्यामुळे ते पॉलीहाऊसकडे वळाले. सध्या त्यांच्याकडे 15 गुंठ्यात काकडीचं पीक आहे. 2015 साली माझं पॉलीहाऊस 20 गुंठ्याचं पॉलीहाऊस पूर्ण तयार झालं. त्याच्यानंतर रंगीत ढोबळी मिरचीचं पीक घ्यायचं ठरवून जून मध्ये त्याची लागण केली. फेब्रुवारी 2016 पर्यंत ह्याची एक पीक पूर्ण निघालं, पण त्याच्यातून त्याचा उत्पादन खर्च जास्त होऊ लागला व औषधाचा मारा जास्त व्हायला लागला. पण ते आम्हाला न पटल्यामुळे आम्ही सेंद्रिय शेती करण्याचा पूर्वीपासूनचा मनसुबा असल्यापासून सेंद्रिय शेतीमध्ये ढोबळी मिरचीचा उत्पन्न कमी यायला लागलं म्हणून पीक बदल केला. त्याच्यानंतर ब्रोकोली, रेड कॅबेज, आईसबर्ग ह्या प्रकारची परदेशी भाजीपाला घेतला. त्याच्यानंतर परत पुढच्या उन्हाळ्याचा हंगाम डोळ्यासमोर ठेवून जानेवारी 2017 रोजी या 20 गुंठेच्या पॉलीहाऊसमध्ये 15 गुंठे काकडीची लागण केली. या 15 गुंठ्यामध्ये काकडीच्या 2 जातीचा वापर केला आहे. हिरवी आहे ती आहे रिजवान 2232 यांची 2600 रोपं, तर पांढरी आहेत ती रिजवान 3111 ज्यांची 1600 रोपं आहेत. या काकडी पिकाचं वैशिष्ट्य म्हणजे मादी फुलांची संख्या अधिक असून पानांच्या बेचक्यातून 2 ते 5 पर्यंत फळांची संख्या मिळते. 45 सेंटीमीटर बाय 90 सेंटीमीटरच्या हिशोबाने बेड सोडून घेतले. त्याच्यावर 30 सेंटीमीटरच्या अंतराने 2 ड्रिपच्या लाईनी टाकल्या आणि 2 रोपं 60 सेंटीमीटरच्या अंतराने व 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून 30 बाय 60 सेंटीमीटरच्या अंतराने काकडीची लागण केली. सेंद्रिय पद्धतीने पीक घ्यायचं असल्यामुळं शेणस्लरी, जीवामृत याचा वापर करून पीक घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर याच्यासाठी रोग आणि किडीच्या प्रादुर्भावासाठी दशपर्णी अर्क नीम ऑइल याचा वापर करून आतापर्यंत हे पीक घेण्यात आलं. गट स्थापन केल्याचा शेतकऱ्यांना फायदा झालाय. उत्पादन खर्च, मेहनत विभागली गेली आणि मार्केटिंगला मदत झाली. 4 वर्षात या गटाची उलाढाल 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे. अभिनव भाजीपाला व प्रक्रिया उद्योग गटामार्फत या ठिकाणी 15 शेतकऱ्यांचा सहभाग आहे. सदर भाजीपाला उत्पादक गटाने 20 गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस उभारलेला आहे. या पॉलीहाऊससाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जवळपास 8.5 लाख रुपये यांना अनुदान देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये रंगीत ढोबळी मिरची असेल, ब्रोकोनी असेल, झुकिनी असेल, त्याचबरोबर काकडी यासारख्या भाजीपाला पिकांचं उत्पादन घेऊन मालगाव असू दे किंवा तानंग असू दे हा कोरडवाहू भागामध्ये संरक्षित पाणी व शेडनेट उभारून उत्पादन घेण्यासाठी गट हा स्थापन झालेला आहे. कृषी विभागानं या अभिनव भाजीपाला उत्पादक गटाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. 15 शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला उत्पादनासाठी आणि पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी अनुदान देण्यात येत आहे. दुष्काळी आणि कोरडवाहू भागासाठी पॉलीहाऊसमधील शेती वरदान ठरत आहे. पुणे या ठिकाणी जो आता आमच्याकडे 15 ते 20 हाऊसिंग सोसायटी आहेत, त्याच्यामध्ये यांची आम्ही थेट विक्री केली जाते. जर आपण बघितलं तर हे टोटल आमचं जे उत्पादन होतं ते सेंद्रिय पद्धतीने केलं जाते. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा रासायनिक खताचा किंवा ह्याचा वापर केलेला जात नाही आहे. आम्ही या भाजीपाला संघाची स्थापना केल्यामुळं इतर शेतकरीही आमच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आलेत. कृषी विभाग पण या संदर्भात आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन इथनं केलं जाते. काकडीचा वेल वरती चढवण्यासाठी इथं जाळीचा वापर करण्यात आलाय. जवळपास 10 फूट रुंदीची जाळी उभी केल्यानं काकडीला येणारी बाळी किंवा ट्रेंडिल्स जाळीच्या आधारानं वर चढत गेले.
या कुकुंबर नेटसाठी त्यांना 18,000 रुपयांचा खर्च आला. 38व्या दिवसापासून फळांची काढणी सुरू झाली. प्रत्येक रोपांपासून 3 किलो काकडीचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. याची 2 मार्केट निश्चित केले आहे. त्याचे पांढऱ्या काकडीसाठी कोल्हापूर मार्केट आणि हिरव्या काकडीसाठी पुणे मार्केट असं 2 निश्चित केलं आहे. सुरुवातीचा दर होता 30 रुपये, आता 25 रुपये, सरासरी 20 ते 25 रुपये दर अपेक्षित आहे. आतापर्यंत 17 तोडे झालेले आहेत. 2600 किलो फळ निघालेलं आहे. इथून पुढे झाडाला 3 किलो याप्रमाणे जरी पकडलं तरी किमान अजून 9 ते 10 टन अपेक्षित आहे. 5 महिन्यामध्ये 2,40,000 इतकं उत्पन्न येऊन त्याच्यामधून 80,000 वजा जात आहे. 1,60,000 रुपये 5 महिन्यामध्ये 15 गुंठ्यामध्ये निश्चित उत्पन्न शिल्लक राहील. सरासरी किलोला 20 रुपये दर मिळाला तर शैलेंद्र गाताडे यांना 5 महिन्यात 2.5 लाख उत्पन्न मिळणार आहे. पॉली हाऊस मधील नियंत्रित शेतीमुळे शैलेंद्र गाताडे 15 गुंठ्यात खर्च वजा जाता 1,60,000 रुपये निव्वळ उत्पन्न घेऊ शकले. तसाच अनुभव गटातील इतर शेतकरीही घेत आहेत. सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.